उन्हाळा म्हटलं की शेतकऱ्याच्या डोक्यावर दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि उत्पादन घटण्याची चिंता. पण इंदापूर तालुक्यातील भांडगाव या छोट्याशा खेडेगावातील विजय कदम यांनी या सगळ्या अडथळ्यांना चकवा देत मकेतून जबरदस्त यश मिळवलंय. उन्हाळ्यात सुद्धा त्यांनी मकेचं एकरी 44 क्विंटल उत्पादन काढून एक आदर्श उदाहरण सर्व शेतकऱ्यांसमोर ठेवलंय. विजयरावांच्या या मक्याच्या प्लॉटमधील रोपांची उंची तब्बल 10 फुटापर्यंत वाढली असून प्रत्येक ताटाला 2 भरकच्च कंस आली असून या मक्याचा वापर पशुखाद्य व मुरघासासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. विजयरावांनी आपल्या शेतामध्ये पायोनियर कंपनीच्या P3524 या वाणाची आपल्या शेतात लागवड करण्यासाठी निवड करून ही जादू घडवली आहे. आज संपूर्ण राज्यभर शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे कल वाढत असून त्यासाठीच त्यांना चारा व मुरघासासाठी उच्च दर्जाची मका हवी असते आणि यासाठी विजयरावांनी पायोनियर कंपनीच्या P3524 या वाणाची निवड केली. या वाणाविषयी बोलत असताना या वाणाला रोग फारसे लागत नसून शेंड्यापर्यंत पूर्ण भरलेली कंस, त्याचबरोबर अतिशय टपोरी आणि वजनदार दाणे असल्यामुळे या वाणाची निवड केल्याचं ते सांगतात. कमी पाण्यातही जोरात उत्पादन मिळत असून याची मुळं खोलवर जातात, त्यामुळे उन्हाळा असो की वादळ झाड ताट उभं राहत असून या वाणाचा कीड व्यवस्थापनासाठीचा खर्च अगदी किरकोळ असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलंय. विजयरावांनी आपल्या शेतात तंत्रज्ञान, योग्य वाण आणि थोडंसं नियोजन याच्या जोरावर उन्हाळ्यात मकेसारख्या पिकातूनही सोनं कमवून दाखवलंय. आज विजय कदम यांचं उदाहरण म्हणजे हजारो शेतकऱ्यांसाठी प्रेरणा ठरली असून कित्येक शेतकरी त्यांच्या या प्लॉटवरती भेटी देऊन त्यांच्या शेतीची माहिती घेत असतात. पारंपरिक शेतीत थोडासा बदल करून नवं काही करून दाखवायचं असेल तर पायोनियरच्या P3524 या वाणाची निवड ही अतिशय शहाणपणाचं लक्षण ठरत असून विजयरावांच्या या धाडसी विचारसरणीला कृषी मंत्र्याचा सलाम. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही मकेची यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.